संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 85। वडी ते जे गाई त्यासी फार लागे काही, निवे भावाच्या उत्तरी भलते एके धनीवर। न लगती प्रकार काही मानाचा आधार, सांडी थोरपणा तुका म्हणे सर्वे। म्हणजे नंबर 1, वळीते जे गाई त्यासी फार लागे काही, म्हणजेच एक गाय जेव्हा वळणावर म्हणजे सावलीच्या जागी निवांत बसते, तिला काही मोठं कारण लागत नाही, ती फक्त शांतता आणि समाधानासाठी बसते। तसंच भक्तालाही भगवंताच्या चरणी शांत बसायला मोठं ज्ञान, पैसा, रूप लागत नाही, फक्त मनाचा ओलावा आणि शुद्ध भावना त्यामधून लागते। नेमकं उदाहरण बघा, एका लहान गावात एक म्हातारी आजी, तिला शास्त्र वेद काही माहिती नाही, ती दररोज हात जोडून एकाच गोष्टीची प्रार्थना करते की हे विठोबा, माझं लेकरू सुखात राहो, तुझं नाम माझ्या ओठी असो। तिचं हे निरागस आणि निस्वार्थ प्रेमच भगवंताला भावणार ना। त्यासाठी तिला मोठी पूजा लागली नाही, काही खर्च लागला नाही, फक्त श्रद्धा आणि प्रेम महत्वाचं। नंबर 2, निवे भावाच्या उत्तरी भलते एके धनीवर। म्हणजेच जो कोणी मनाने शांत होतो, नम्र होतो, त्यांच्यावर परमेश्वराची कृपा होते। कधी कधी असे लोक ज्यांना समाज कमी लेखतो, ते सुद्धा भावनेने समर्पित होतात आणि ईश्वर त्यांना स्वीकारतो। यावर उदाहरण बघा की एक व्यसनी माणूस दारूच्या आहारी गेलेला, समाजातून झिडकारलेला, एक दिवस तो मंदिरासमोर पडतो आणि मनापासून म्हणतो, माफ कर मला देवा, मला बदलायचं आहे, माझ्या हृदयात तू राहा। तो क्षण त्याच्या आयुष्यात बदल घडवतो, कारण ईश्वर केवळ हृदय पाहतो, भूतकाळ नाही। नंबर 3, न लगती प्रकार काही मानाचा आधार। म्हणजे ईश्वराला प्रसन्न करायला यंत्रणा, संस्कार, मोठं पांडित्य याची गरज नसते। तो ना धन पाहतो ना पद, तो फक्त मन पाहतो। उदाहरण बघा, एक तरुण MBA झालेला, मोठ्या कंपनीत काम करणारा एका मंदिरात जातो, पण तो केवळ फक्त फोटोसाठी। दुसरीकडे एक रिक्षावाला रोज भल्या पहाटे मंदिरात जाऊन हरिओम हरिओम म्हणतो। यातला दुसरा माणूस जास्त जवळचा वाटतो देवाला, कारण तो केवळ मनापासून बोलतो, अभिमानाशिवाय। नंबर 4, सांडी थोरपणा तुका म्हणे सर्वे दिना। म्हणजे जो माणूस आपला गर्व, मोठेपणा सोडून देतो आणि संपूर्ण समर्पणाने भक्ती करतो, तोच खरा भक्त। तुकाराम महाराज म्हणतात की देवाला सगळं मिळवून देणारा भक्त तोच जो पूर्ण लीन होतो, हरपतो आपल्या ईश्वरावर। उदाहरण बघा, एका कीर्तनकाराला कीर्तन करताना खूप लोक जमले, तो थोडा गर्वाने बोलू लागला, तेव्हा एक वृद्ध माणूस उठून म्हणाला, अरे बाबा, शब्द सुंदर आहेत, पण त्यामधील भाव जे आहे ते हरवलेलं आहे। मग त्या कीर्तनकाराने अहंकार सोडून गाताना डोळे मिटून हृदयातून गायले, तेव्हाच लोकांच्या डोळ्यात पाणी आलं। का आलं? कारण भक्ती अहंकारात नसते, ती नम्रतेत असते। यावरून असा सारांश निघते की देवाकडे जायचं तर ते हृदयाच्या रस्त्याने जा, ना पैसा, ना पदवी, ना पूजा, फक्त हरी म्हणावं म्हणून भावुक होऊन जावे। तर रामकृष्ण मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपले व्हिडिओ बघता